Hello students, welcome again. Today we will continue the lesson on Astrologer's Day. In our last video we read some portion of the lesson. We will continue reading the remaining part today. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही भाग वाचलेला आहे. या व्हिडिओत आपण पुढचा भाग वाचूया. आपल्याला काही शब्द व्हिडिओ सुरू असताना तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. त्यासाठी तुमचा पेन आणि नोटबुक आणि टेक्स्टबुक सोबत असल्यास तेही तयार राहू द्या. तर आपण बघितलं R.K. नारायण यांनी एक फार सुंदर असं वर्णन आपल्याला इथे दिलेलं आहे त्या ॲस्ट्रॉलॉजरचं. तो ॲस्ट्रॉलॉजर कसा भर दुपारी तिथे येऊन आपली थैली उघडून बसतो, मग आपल्या प्रोफेशनसाठी आवश्यक असणारे सर्व इक्विपमेंट तो कसं काढतो, त्यात काय काय आहे आपल्याला ते माहीत आहे. आज आपण आता पुढे वाचूया. तो ज्या ठिकाणी बसायचा त्या ठिकाणी विशेष प्रकाशाची व्यवस्था नव्हती. म्युनिसिपल लाइटिंग तिथे नसल्या कारणाने तिथे थोडासा अंधुक असा प्रकाश, जे इतर दुकानं होती छोटी, त्या दुकानांमध्ये जे दिवे किंवा जी रोषणाई असायची त्यातून निघणाऱ्या प्रकाशातच तिथला जो परिसर होता तो थोडासा उजळून निघायचा आणि याला ते सुटेबल होतं. ते जे वातावरण होतं तिथला जो थोडासा अंधुकपणा, लखलखीत प्रकाश नसल्यामुळे थोडासा अंधुकपणा जो असायचा तो त्याच्या प्रोफेशनसाठी त्याला तो बेनिफिशियलच असायचा. सो लेट अस कंटिन्यू रीडिंग. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lit up by shop lights. One or two had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps. And one or two, like the astrologer, managed without lights of their own. तर काही दुकानांमध्ये ही गॅस लाईट होते, हिसिंग गॅस लाईट, ज्याचा आवाज होत असायचा, हिसिंग गॅस लाईट. काही ठिकाणी त्यांनी आपले ते दिव्यासारखे एखादा असा पदार्थ त्यांनी एखाद्या खांबावर लटकून ठेवलेला असावा. आपण त्याला टेंभा वगैरे म्हणतो बघा, तर असा एखादा दिवा त्यांनी लटकून ठेवलेला असायचा एखाद्या खांबावर. सम वर lit up बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही दुकानांमध्ये जुन्या सायकल लॅम्प्सचा वापर करून प्रकाश केलेला असायचा. आता फार जुनी गोष्ट आहे. आजकाल या सर्व वस्तू कालबाह्यसुद्धा झालेल्या आहे. सर्वांच्या घरी एकतर वीज असते, लाईट असते, आणि लाईट गेली तर आपण टॉर्च वगैरे वापरतो. फार कमी लोकांकडे आजकाल आपल्याला दिवा, रॉकेलवर पेटवणारा दिवा वापरताना आपण पाहतो. परंतु ही जुनी गोष्ट आहे, त्यामुळे तेव्हा ही अशी व्यवस्था केली जायची. तर काही लोकांकडे तर ॲस्ट्रॉलॉजरसारखे आणखीन काही दोन लोक असे होते की त्यांना तर आजूबाजूच्या दुकानांमध्ये जे प्रकाश असायचा त्याच प्रकाशाच्या आधारावर हे आपलं दुकान चालवायचे. यांना स्वतःचा प्रकाशसुद्धा आवश्यक वाटत नव्हता. ते मॅनेज करत होते ते. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. बघा, आता जेव्हा अंधुक प्रकाश असतो आणि दिवा जेव्हा खाली असतो तेव्हा त्याची सावली भरपूर मोठी पडते. लाईट्समध्ये तेवढी आपल्याला सावली दिसून येणार नाही, परंतु दिव्याच्या प्रकाशाची सावली मोठी पडून येते. आणि वेगवेगळ्या आजूबाजूच्या दुकानांमधून येणारा जो प्रकाश होता, वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांचा, लॅम्प्सचा, फ्लेअर्सचा, त्यामुळे तो
प्रकाशाच्या किरणांचा एक प्रकारचा क्रिस क्रॉस व्हायचा, एकमेकांना ते प्रकाश किरण क्रिस क्रॉस व्हायचे आणि त्यातही लांब लांब पडणाऱ्या त्या सावल्या. तर ते जे दृश्य होतं ते बिविल्डरिंग होतं. ते एक प्रकारे लोकांना कन्फ्युजिंग करणारं, बॅफल करणारं असं ते दृश्य होतं. क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आणि हे सर्व जे एक प्रकारे ड्रॅमॅटिक एलिमेंट जो मिळत आहे त्या लाईट्समुळे, त्या शॅडोजमुळे, हे ॲस्ट्रोलॉजरच्या पथ्यातच पडत होतं, ॲस्ट्रोलॉजरच्या फायद्यातच जात होतं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रोलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. जेव्हा त्याने आपलं आयुष्य सुरू केलं होतं त्यावेळी त्यांनी दूरपर्यंत त्यांनी विचार केला नव्हता की मला ॲस्ट्रोलॉजर बनायचं. आणि त्याच्यामुळे तो सुरुवातीला जेव्हा तो असं वातावरण असायचं ते त्याला लो प्रोफाईल ठेवण्यासाठी कदाचित त्याला ते उपयोगीच पडत असेल. हे त्याच्या फायद्याचंच झालं. अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. सुरुवातीच्या त्या काळामध्ये त्याला स्वतःसोबत पुढच्या मिनिटाला काय होणार जसं माणसाला माहीत नसते, तसंच त्याला सुद्धा स्वतःबद्दलच काही खास माहीत नाही राहायचं, तर इतरांच्या बाबतीत त्याला काय माहीत राहणार आहे. तर तो त्याला एवढं स्वतःच्याबद्दल जसं तो अनिश्चित असायचा पुढच्या मिनिटाला त्याच्यासोबत काय होणार आहे, तसंच तो इतरांच्या बाबतीत अनिश्चित होता. परंतु त्याने व्यवसाय तर असा स्वीकारला होता ज्या व्यवसायामध्ये त्याला लोकांच्या भविष्याबद्दल सांगायचं होतं. बऱ्याचदा आपण असे व्यवसाय आपण स्वीकारतो ज्या व्यवसायासाठी आपली प्रिपरेशन झालेली नसते. आता हा जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याला आपल्याच आयुष्यात काय घडणार हे नक्की माहीत नव्हतं, परंतु तो दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल तो भाकित करणार होता. आणि तो दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे हे तो भविष्य वर्तवणार होता. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. त्याचे जे काही साधेभोळे ग्राहक होते त्या ग्राहकांना या ग्रहताऱ्यांबद्दल जेवढं माहीत होतं किंवा ते जेवढे परिचित होते किंवा ते जसे अनोळखी होते या सर्व गोष्टींबाबतीत, तेवढाच हा पण त्या बाबतीत अनोळखी. त्याला सुद्धा या गोष्टींचा खास असा परिचय नव्हता. त्याला सुद्धा हे स्टार्स वगैरे कळत नव्हते. बघा, स्टार्स या शब्दाचा अर्थ इथे आपण जनरली भविष्य, तुमचं स्टार काय आहे, तुमचं स्टार चांगलं आहे, आपल्यासोबत चांगलं होत आहे तर आज तुमचे तारे झळाळले, असं आपण या अर्थाने शब्द वापरतो. स्टार्सचा अर्थ आपलं लक असंही आपण मानू शकतो, आपलं भविष्य, आपलं प्रारब्ध, नशीब. तर ग्रहतारे हे डिसाईड करतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार माणसाचं भविष्य किंवा माणसासोबत दैनंदिन घटना घडत असतात. तर राशी भविष्य पाहणाऱ्यांचा या गोष्टींवर विश्वास असतो. तर स्टार्सच्या बाबतीत ॲस्ट्रोलॉजरला स्वतःला सुद्धा खूप काही ज्ञान नव्हतं. जसं सामान्य माणसांना नसतं तसंच त्यालाही नव्हतं, परंतु त्याने तो पेशा तर स्वीकारला होता. Yet he said things which pleased and astonished everyone. असं जरी असलं तरी तो असं काही बोलून जायचा की त्याचे ग्राहक हे खुशही व्हायचे आणि चकितही व्हायचे. दॅट वॉज मोर ए मॅटर ऑफ स्टडी. आणि ह्या सर्व गोष्टी ह्या मॅटर ऑफ स्टडी आहे, म्हणजे अभ्यासाअंती ह्या सर्व आपल्याला जमतात. स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. ह्या सर्व गोष्टी कशा जमायच्या त्याला, तर त्याचा तो अभ्यास त्यांनी केला. म्हणजे नित्यनियमाने लोकांचं निरीक्षण करणे, त्यांच्या हावभाव, त्यांचे बोलणे, यातून गेस करणे आणि सराव केल्यानंतर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जे म्हणतात त्या पद्धतीने त्याला हे सर्व जमायला लागलं. त्याचा तो श्रूड गेसवर्क असायचा. तो जे लोकांबद्दल सांगत होता तो त्याचा श्रूड असा गेसवर्क. गेसवर्क म्हणजे अंदाज आणि श्रूड म्हणजे काही लोकांना बघा माणसं ओळखतायत तर तो चतुर किंवा चाणाक्ष म्हणता येईल त्याला, तर तो
चाणाक्ष असा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यात ती एक प्रकारची ॲबिलिटी त्याला मिळाली. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. शेवटी त्यांनी जी कमाई केली आणि एखाद्या कष्टकरी माणसाने जी कमाई केली ही सारखीच होती. म्हणजे तो फक्त लोकांसोबत बोलून पैसा कमवत होता, तर इतर लोक काबाड कष्ट करून पैसा कमवतात, परंतु यांनी जी त्या दिवसाची रोजी कमावली आणि इतरांनी मेहनत करून जी रोजी कमावली ही यात काही खास अंतर नव्हतं. ते जे काही कमावत होता ते तो डिझर्व करत होता, तो त्यासाठी पात्र होता, त्यासाठी तो लायक होता. शेवटी दिवसाच्या अंती त्याला काही ना काही घरी न्यावंच लागत होतं आणि जे तो नेत होता त्यासाठी तो पात्र होता. He had left his village without any previous thought or plan. बघा, त्याचं जे काही मूळ गाव होतं ते गाव त्याने कुठल्याही प्लॅनशिवाय, कुठलाही पूर्वीचा विचार मनात न आणता अचानकपणे त्यांनी ते गाव त्याचं सोडलं होतं. He had left his village without any plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers. जर तो त्याच्या मूळ गावीच राहिला असता तर त्यांनी आपल्या फोरफादर्सनी जे काही केलं तेच काम त्यांनी पुढं नेलं असतं. त्याच्या पूर्वजांनी जे केलं फोरफादर्सनी तेच त्यांनी पुढं केलं असतं. पुढे डॅश दिलेला आहे, हायफन, आणि सांगितलं नेमली, म्हणजे कोणत्या गोष्टी त्याच्या पूर्वजांनी केल्या. नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड अँसेस्ट्रल होम. काय केलं असतं त्यांनी, तर जमिनीची मशागत केली असती, शेतीची मशागत केली असती, टिलिंग केलं असतं. या टिलिंग प्रक्रियेमध्ये जमिनीची मशागत करण्यासाठी काय केलं जाते, तर जमीन काही इंच खोदली जाते जेणेकरून जे आपण बीज पेरतो ते जास्त खोलवर गेलं पाहिजे आणि खोलवरच्या जमिनीचा जो काही खत असेल, त्याचा कस असेल, तो कस त्या बीजाला मिळाला पाहिजे. तर मशागत करणे शेतीसाठी आवश्यक असते. तर टिलिंग द लँड, लिव्हिंग म्हणजे जगणे, मॅरिंग विवाह केला असता, सर्वजण करतात तसा, अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड अँसेस्ट्रल होम, आणि त्याच्या पूर्वजांच्या घरामध्ये आणि त्याच्या ज्या मक्याच्या शेतीमध्ये तिथेच तो पक्व झाला असता, तिथेच तो वृद्ध झाला असता, तिथेच त्याचं पूर्ण आयुष्य संपलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं होणंच नव्हतं. बघा, या वाक्यामध्ये एक प्रकारे प्रारब्ध किंवा नशीब जे ठरवतं ते होतं. व्हॉट विल बी शॅल बी, जे होणार असतं तेच होतं. हे सर्व त्याच्या फोरफादर्सनी केलं होतं, परंतु कदाचित याच्या नशिबात तसं करणं नव्हतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. त्याला त्याचं घर कोणालाही न सांगता न कळवता त्याला त्याचं घर सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि तो जेव्हा जसा निघाला घरून तर म्हणजे 100-200 मैल अंतर गेला जातपर्यंत तो कुठेही त्यांनी विश्राम केला नाही, कुठेही तो थांबला नाही. तुम्ही विचार करू शकता, यू कॅन इमॅजिन काय अशी इमर्जन्सी असेल की त्याला घर सोडावं लागलं, कोणालाही न कळवता सोडावं लागलं, आणि तो सोडल्यानंतर तो कुठेही न थांबता का बरं थेट 100-200 मैल निघून गेला. कदाचित पुढे कडेला आपल्याला. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ couple of 100 miles. To a villager it is a great deal, as if an ocean flowed between. आणि एखाद्या गावकऱ्यासाठी, एखाद्या सामान्य गावातल्या माणसासाठी आपलं गाव सोडून 200 मैल लांब जाणे फार मोठी गोष्ट आहे. जणू काही त्याच्या आणि त्याच्या गावाच्या मध्ये एक समुद्र वाहत होता. इतकं मोठं अंतर त्यांनी आपल्या गावापासून गाठलं होतं. ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड्स ट्रबल्स.
त्याच्या त्याच्याजवळ एक प्रकारे माणसाच्या ज्या काही ट्रबल्स असतात किंवा मॅरेज अँड मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, या सर्व गोष्टींबाबतीत त्याच्याजवळ एक ॲनालिसिस होतो. तो प्रत्येक गोष्टीचा कुठेतरी तर्कवितर्क काढून अर्थ लावायचा, तर्क काढून अर्थ लावायचा, ॲनालिसिस करायचा, स्पष्ट करायचा. म्हणजे जे काही घटना घडत आहे त्याचं कारण काय असू शकते, घटनांची कारणमीमांसा तो करायचा. म्हणजे मनकाइंड्स ट्रबल्स, मानवाच्या आयुष्यामध्ये ज्या ट्रबल्स येतात, मानवाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या संघर्ष येतात, त्याच्या अडचणी येतात, या गोष्टींचा तो अर्थ लावायचा. मॅरेज, विवाह, लग्न, मनी, पैसा अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, आणि मानवामध्ये जे आंतरसंबंध असतात, यामध्ये जे काही गुंतागुंत असते. बघा, ह्युमन रिलेशन इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स थिंग. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं. तुम्ही बघा, तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमचं नातं कसं आहे, तुमच्या आईवडिलांसोबत तुमचं नातं कसं आहे, तुमच्या भावा बहिणींसोबत तुमचं नातं कसं आहे. एका वाक्यात आपण ते जरी सांगत असाल की हा माझा भाऊ आहे, परंतु त्या भावासोबत आपलं रिलेशन कसं आहे हे फार कॉम्प्लेक्स असतं. तर ह्युमन रिलेशन्सच्या ज्या टाईज आहे, यांच्या ज्या गाठी आहेत, या फार कॉम्प्लेक्स असतात. दे आर नॉट इझी टू लूज. त्या सहजरित्या आपल्याला त्याचा गुंत सोडता येत नाही. तर ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपल्या ॲस्ट्रॉलॉजरला ॲनालिसिस करता येतो, त्याला त्या गोष्टी समजून सांगता येतो त्या लोकांना, त्याला त्याचे अर्थ लावता येतो. विदिन 5 minutes, लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. आता अनेक वर्ष तेच काम केल्यामुळे त्याची जी परसेप्शन होतं, त्याचं जे दृष्टिकोन होता, तो आता शार्पन झाला होता. त्याच्यामध्ये त्याला ते क्विकली करता येत होतं, तेज झाला होता त्याच्या त्या गोष्टीमध्ये. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि जेव्हा कोणता त्याच्याकडे क्लायंट येत असेल, कोणी ग्राहक येत असेल, तर तो 5 मिनिटातच काय त्याच्यात अडचण आहे, त्याच्यासोबत काय नक्कीच चुकलेलं आहे, हे त्याला कळत होतं. ही चार्ज्ड 3 पैज पर क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनसाठी तो 3 पै ग्राहकाकडून घ्यायचा. बघा, पैसा, अडका, आपण हे शब्द जुन्या लोकांच्या तोंडून ऐकत असतो. तर हे करन्सी होतं तेव्हाच्या काळातलं, छोटी करन्सी होती, पै. तर 3 पै तो त्या ग्राहकाकडून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तो घेत होता. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes. पुढचा व्यक्ती जोपर्यंत 10 मिनिट त्याच्यासोबत बोलून घेत नाही, तोपर्यंत हा आपलं तोंड उघडत नसे. म्हणजे त्याला तो 10 मिनिट चांगलं ऐकून घ्यायचा आणि त्यानंतरच तो आपलं बोलणं सुरू करायचा. 10 मिनिट त्याचं ऐकल्यामुळे विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर a dozen answers and advices. 10 मिनिट त्या ग्राहकाचं ऐकल्यानंतर त्याला डझनभर प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि सल्ले द्यायला त्याला असं भरपूर स्टफ त्याच्याकडे मिळायचं, भरपूर असं मटेरियल, मॅटर त्याच्याजवळ यायचं. त्याला नेमकं काय सल्ला द्यावा, त्याच्याशी आपण नेमकं काय बोललं पाहिजे, कोणत्या पद्धतीने बोललं पाहिजे, हे त्याला त्या व्यक्तीचं 10 मिनिट ऐकल्यानंतर कळायचं. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेजिंग ॲट हिज पाम, त्याच्या हाताकडे निरखून पाहून, गेज म्हणजे टक लावून पाहणे, नजर खिळवून पाहणे. तर गेजिंग ॲट हिज पाम, तो जेव्हा त्या व्यक्तीला बोलायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. बघा, त्याचं हे कोटेड विधान आहे. आणि बऱ्याचदा आपण ज्योतिषीकडे गेलो तर आपल्याला हे वाक्य ऐकायला मिळते. तो व्यक्ती तो म्हणतो आपल्याला की
तुम्हाला तुम्ही जी काही मेहनत करता, तुम्ही जे काही एफर्ट्स घालता, त्याचं तुम्हाला मिळत नाही. म्हणजे जो परतावा मिळाला पाहिजे, जो त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळायला पाहिजे, तो रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. आणि असं जर आपण ऐकलं तर प्रत्येकालाच असं वाटत असते की आपण जे मेहनत करत आहोत पण त्या मेहनतीचा आपल्याला मोबदला मिळत नाही. 9 आउट ऑफ 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. आणि 10 पैकी 9 लोक तर अशा गोष्टीला ॲग्री होणारच आहे. ते विश्वास टाकायचे, अरे हा जे सांगतो ते खरंच आहे, मी तर फार मेहनत घेतो परंतु मला त्याचा तेवढा मोबदलाच मिळत नाही, मी जे काही करतो त्याला यशच येत नाही. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? किंवा मग हा कधी कधी हा दुसरा प्रश्न करायचा, तुमच्या कुटुंबामध्ये एखादी स्त्री आहे का, किंवा दूरच्या नात्यामध्ये एखादी अशी स्त्री आहे का जी तुमच्यावर विश्वास टाकत नाही किंवा तुमचं ऐकत नाही. बघा अशा प्रश्नांना सुद्धा 10 पैकी 5 लोक तरी ॲग्री करतीलच की हो माझ्या कुटुंबात आहे स्त्रिया. आणि जनरली स्त्रिया आपल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असतात असं नाही, प्रत्येकाला आपलं ओपिनियन असतं. मग हा जो आपण म्हणतो ना तुक्का लावणे, तर अशा प्रकारचे तुक्के तो लावत होता. आपण एखादी खडा फेकायचा आणि म्हणायचं जिथं पडला त्यानंतर सांगायचं बघा मला त्याच ठिकाणाला मारायचं. तर एक प्रकारे असा विश्वास जिंकायचा याचा प्रयत्न असायचा. सो ऑर ही गेव एन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. काय वेळेस तो आपल्या ग्राहकांच्या कॅरेक्टरचं, त्याचं जे काही व्यक्ती आहे त्याचं त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, त्या व्यक्तीच्या गुणधर्माबद्दल तो बोलायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. ज्या काही तुझ्या जास्तीत जास्त अडचणी आहेत, त्या जास्तीत जास्त तुझ्या अडचणी ह्या तुझ्या स्वभावामुळे आहेत. तुझ्या स्वभावामुळेच जे काही घडते ते तुझा स्वभाव कारणीभूत आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज. जर शनी जिथे आहे, सॅटर्न इज अ प्लॅनेट. शनी हा एक ग्रह आहे आणि ज्योतिषी लोक सॅटर्न या ग्रहाचा तर फार वापर करतात. सॅटर्न जिथे आहे तिथे असल्यावर तुझ्या राशीमध्ये जिथे तो आहे तिथे असल्यावर तू अजून कसा असणार आहे बाबा. म्हणजे तुझ्याशी जे घडत आहे ते कशाचं कारण असू शकते, ते सॅटर्नच्या स्थितीमुळं ते काही होत आहे असं तो त्यांना सांगत असे. यू हॅव ॲन इम्पेशियस नेचर अँड ए रफ एक्सटेरियर. तुझा ना थोडासा लहरी स्वभाव आहे, तो आपल्या ग्राहकांना. तुझा थोडासा इम्पेशियस नेचर आहे, म्हणजे लहरी, ऑन द विम तू वागतो. आणि तुझं जे बाहेरून जो स्वभाव आहे तो कसा थोडासा रफ एक्सटेरियर आहे. बघा हा जो मेटाफर आहे किंवा ही जी उपमा आहे ही लोकांना आवडतेच, की तुम्ही बाहेरून कणखर दिसता, रागीट दिसता, परंतु आतून तुम्ही फार सौम्य आहात, फार दयावान आहात, फार प्रेमळ आहात, इतरांची कणव करणारे आहात. असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला ते आवडतं आणि तो बरोबर त्याचा हा डावसुद्धा तो खेळून बघतो. तो म्हणतो की यू हॅव ॲन इम्पेचियस नेचर अँड ए रफ एक्सटेरियर. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि हे बोलल्यानंतर लगेच समोरच्याला हा ज्योतिषी आवडून जायचा. अरे या ज्योतिषाला माझ्याबद्दल माहीत आहे. मी जरी असा वरून रागीट दिसत असलो किंवा वरून एक प्रकारचा कणखर असा दिसत असलो तरी मी आतून फार मुलायम आहे. नारळासारखं. नारळ जसा बाहेरून कठोर असतं परंतु आतून त्यामध्ये असं छान गोडसर असं पाणी असतं आणि मृदू असतं आतलं. ते कोणालाही ही नारळाची उपमा दिली की आवडते, लोकांनाही आवडायचं आणि तो त्यांच्या मनात उतरायचा. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to
think that he has a forbidden exterior. बघा, आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनाच प्रत्येक व्यक्तीला असं वाटतच असतं की आपला जो बाहेरचा आपला जो बाहेरून जो एक प्रभाव आहे, आपला अपीरन्स आहे, यामुळे लोक आपल्याबद्दल चुकीचा ग्रह निर्माण करतात. आपण असे नाही आहोत. आतून आपण फार चांगले व्यक्ती आहोत, आतून आपण फार काइंड आहोत, परंतु लोक आपल्याला सहज ओळखू शकत नाही. कदाचित आपला जो एक्सटिरियर आहे, आपला जो बाहेरचा जो देखावा आहे, तो आपल्याबद्दल चुकीचा समज लोकांमध्ये निर्माण करतो, असं जवळपास सगळ्यांना वाटत असते. The nuts vendor blew out his flare and rose to go home. बघा, त्या दिवशी तो जो नट्स वेंडर आहे, तुम्हाला आठवतं, जो फ्राईड ग्राउंड नट्स विकतो, जो खरमुरे म्हणतो आपण, ते विकतो, तो त्यांनी आपला फ्लेअर जो आहे, त्याचा जो दिवा असेल, टेंबा, तो त्यांनी विझवला. ही ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आणि घरी जाण्यासाठी तो उभा झाला, उठला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू. आणि जर हा व्यक्ती जर तिथून जात असेल तर त्याचा तो एक इशारा असायचा की आता आपल्यालाही, ॲस्ट्रोलॉजरलाही आता जायचं आहे. तर त्यांनीही आपलं काम आता वाइंड अप करायचं, त्यांनीही आता बंडल अप करायचं, हे एक प्रकारचं ठरलेलं होतं. Since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. कारण हा वेंडर, हा ग्राउंडनट वेंडर निघून गेल्यानंतर तिथे फारसा प्रकाश राहत नव्हता. त्या ग्राउंडनटच्या शेगडीचा, भट्टीचा तो प्रकाश असायचा, किंवा त्याच्या फ्लेअरचा जो प्रकाश असायचा, तो प्रकाश विझल्यानंतर आता याच्याकडे कुठून तरी दूरवरून एखादा हिरवा असा प्रकाश येत होता, परंतु तो फार असा त्याच्यासाठी कामी येणार नव्हता. He picked up his cowrie shell and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. बघा, paraphernalia याचा अर्थ दिलेला आहे, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल पोझिशन्स. आपल्याजवळ असलेल्या, आपल्या साठवणीत असलेल्या, किंवा एखादी काम करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या भरपूर अशा वस्तू लागतात, तर सगळ्या वस्तू एकत्रित संग्रहित त्यांना आपण पॅराफिर्नेलिया म्हणू शकतो. तर याला आपण लिस्ट पाहिलेलीच आहे की भरपूर साऱ्या वस्तू त्याला लागायच्या त्याच्या बिझनेससाठी. तो जो स्क्वेअर क्लॉथ होता, ज्याच्यावर मिस्टिक ड्रॉइंग्स होत्या, त्यानंतर काउरी शेल्स, त्यानंतर पामिरा रायटिंग्स, आणि अशा वेगवेगळ्या वस्तू त्याच्याजवळ असायच्या. ह्या सगळ्या एकत्रित त्यांनी पॅराफिर्नेलिया हे त्यांनी कलेक्ट केल्या. ही पिक्ड अप हिज काउरी शेल्स अँड पॅराफिर्नेलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि तो आपल्या ह्या सर्व वस्तू आपल्या बॅगमध्ये परत टाकत होता. When the green shaft of light was blotted out, आणि तेवढ्यातच त्याचा जो बाजूने येणारा जो ग्रीन शाफ्ट होता, लाईटचा एक कवडसा म्हणू आपण, एक प्रकाश जो, तो त्याच्याकडे आला. He sensed a possible he looked up and saw a man standing before him. त्यांनी समोर बघितलं वरती, तर एक माणूस त्याच्यासमोर, त्याच्या पुढ्यामध्ये उभा होता. He sensed a possible client and said, त्याला वाटलं की हा ग्राहक आपला असू शकतो. You look so careworn. तू काळजीने क्षीण झालेला दिसतो. You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me.
तू थोडासा माझ्यासोबत जर बसला, माझ्यासोबत थोड्याशा गोष्टी केल्या तर तुला फायदा होईल. इट विल डू गुड टू यू, म्हणजे तुला त्याचा फायदा होऊ शकेल जर तू माझ्यासोबत 2 गोष्टी केल्या. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. जो समोर माणूस होता त्यांनी थोडंसं अस्पष्ट असं काहीतरी रिप्लाय दिला, परंतु तो रिप्लाय पुरेसा ऐकायला आला नसावा. ग्रंबल पद्धतीने केला, म्हणजे एक प्रकारे रागामध्ये आणि मनातल्या कमी आवाजात आपण जसं फुटफुटतो तसं त्यांनी तो फुटफुटला. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" द ॲस्ट्रोलॉजर, त्या ॲस्ट्रोलॉजरने आपला जो इन्व्हिटेशन आहे, म्हणजे येऊन आपलं नशीब पाहण्याचा जो आग्रह आहे, त्याने तो आग्रह पुन्हा जोर धरला. तसं त्यावर त्या समोरच्या माणसाने आपला हात थेट त्याच्या नाकासमोर धरला. ही थर्स्ट इज पाम, म्हणजे एक प्रकारे रागाराग, हे तुला बघायचं, हे बघ, अशा आविर्भावामध्ये. वेअर अपॉन द अदर थर्स्ट इज पाम अंडर हिज नोज, आणि त्यांनी म्हटलं, यू कॉल युअर सेल्फ एन ॲस्ट्रोलॉजर, तू स्वतःला ॲस्ट्रोलॉजर समजतो. द ॲस्ट्रोलॉजर फेल चॅलेंज्ड. या प्रश्नावर ॲस्ट्रोलॉजरला एक प्रकारे आव्हान मिळाल्यासारखं, म्हणजे कोणीतरी मला आव्हान देतोय की मी ॲस्ट्रोलॉजर नाही आहे किंवा माझ्यात ती क्षमता नाही आहे. अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईफ. आणि त्याला हात तसा त्या हातावरच्या रेषा पुरेशा दिसत नसाव्या, कारण अंधार झालेला होता, तर ज्या दिशेने तो हिरवा प्रकाश येतोय त्या दिशेने त्याचा हात त्यांनी असा टिल्ट केला, म्हणजे असा झुकवला. योर्स इज अ नेचर. तर तो त्याच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी बोलणं सुरू केलं होतं. योर्स इज अ नेचर, तुझा जो स्वभाव आहे. स्टॉप दॅट. समोरच्या माणसाने एक प्रकारे त्याच्यावर मुळीच विश्वास नसावा, आणि ज्या पद्धतीने ही भाकडकथा मला सांगलो. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. बंद करते. टेल मी समथिंग वर्थवाईल. मला असं काहीतरी सांग की जे खरंच उपयोगाचं आहे, पक्का. बघा, म्हणजे समोरच्या माणसाचं त्याच्यात जो आता त्याच्या पुढे आलेला माणूस आहे त्याचा सहज विश्वास ज्योतिषशास्त्रात नसावा किंवा अशा गोष्टींमध्ये नसावा. त्यामुळे तो फारसा विश्वास न ठेवता काहीतरी खरं सांगून बघ. या नेहमीच्या गोष्टी सर्वांना जसं लुबाडतोस किंवा सर्वांना जसं गोल बनवतोस ते मला नको. ओ स्टॉप दॅट. टेल मी समथिंग वर्थवाईल. अवर फ्रेंड इज पीक्ड. आता आपला जो मित्र आहे तो आता इरिटेट झाला. अवर फ्रेंड इज पीक्ड, इरिटेटेड, अनॉइड अँड रिझेंटेड, म्हणजे असंतुष्ट, इरिटेट झालेला, घिसघिस झालेला, त्याला त्रास आलेला आहे. अवर फ्रेंड इज पीक्ड. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. तो म्हणतो की मी फक्त एका क्वेश्चनचे 3च पैसे घेतो, 3 पै घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुझ्या पैशाच्या बदल्यात जे काय मिळेल ते चांगलं असेल. ॲट दिस द अदर विथड्रू हिज आर्म, टूक आउट अँड आना. बघा, आता त्याने आपला हात परत घेतला आणि एक आना बाहेर काढला. बघा, आपण आना हा शब्द वापरतो. एका रुपयामध्ये किती आणे असावेत असं वाटतं तुम्हाला? बघा, सुरुवातीला 8 आणे असायचे. आपण कशाला म्हणायचो 8 आणे? बघा, 4 आणे, 8 आणे. 4 आणे 25 पैशाला म्हणायचो आणि 8 आणे 50 पैशाला म्हणायचो. आणि मग एका रुपयामध्ये किती असतात? 16 आणे. बघा, आपण बऱ्याचदा हे शब्द भाषेमध्ये ऐकतो. तुमची गोष्ट 16 आणे बरोबर आहे किंवा
तो माणूस 16 आणे आहे, म्हणजे एकदम चांगला आहे असं म्हणण्यासाठी आपण आना शब्द वापरतो. तर ह्या सर्व करन्सीज होत्या, तेव्हाच्या चलन होते. आता आपण आपल्याकडे सर्वात छोटा जो वापरतो तो रुपया असतो. आहेत ते पैसे 50 पैसे वगैरे, परंतु ते वापरात आता नाहीसे झालेले आहे. तर त्यांनी एक आना बाहेर काढला, एक आना बाहेर काढला अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि त्याने तो त्याच्याकडे असा उसळवला, टॉस केला, एक प्रकारे फेकला, भिरकावला, सेइंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि तो आना भिरकावताना त्यांनी म्हटलं, मला काही प्रश्न विचारायचे आहे. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. बरं, समोरचा माणूस हा चांगलाच हुन्नर असावा, काहीतरी तो सुद्धा श्रीवड असावा, आणि त्याला असं वाटतं की हा ज्योतिषी आहे, हा लोकांना ब्लफ करतो, हा लोकांना फसवतो. आणि तो म्हणतो की जर मी सिद्ध केलं की तू ब्लफ करतो आहे, तू लोकांना फसवतो आहे, तू जे बोलतो ते खोटं आहे, तर तुला हा आना मला व्याजासह परत करावा लागेल. म्हणजे त्या आण्याचा व्याज सुद्धा तुला मला द्यावं लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता यावर बघा कसा व्यवहार चालतो आणि लोक कसं शब्दांच्या जाळ्यामध्ये एकमेकांना फसवतात, अडकवतात, हे आपल्याला दिसून येत आहे. तो म्हणतो की जर मी दिलेली उत्तरं तुला समाधानकारक वाटली तर मग तू मला 5 रुपये देशील का? बघा, 5 रुपये मी आण्याच्या पटीमध्ये 5 रुपये भरपूर काय. एक आना, आपण म्हटलं 8 आना, नंतर 16 आणे, 16 आण्यात 1 रुपया, आणि मग 5 रुपये म्हणजे 16 अशी, हां, तर 16 आण्याचा 1 रुपया, तर असे त्याला 5 रुपये द्यावे लागतील, म्हणजे भरपूर जास्त पैसे द्यावे लागतील. तर ह्या प्रश्नावर तो म्हणतो, क्लायंट जो आहे तो म्हणतो न, or will you give me 8 आनास. आता बघा, पहिले 5 रुपये मागून बघितले त्याने, मग तो म्हणतो तू 8 आणे देशील का? मग म्हणजे जे मी उत्तर देतो त्या उत्तराचं उत्तर जर तुला समाधानकारक वाटले तर तू मला 8 आणे देशील का? All right, provided you give me twice as much if you are wrong. हो, परंतु एका अटीवर, जर तू चुकलास तर मग तू त्याच्या दुप्पट मला देशील, म्हणजे 8 आण्याच्या ऐवजी मग तुला 16 आणे द्यावे लागतील, सेड द स्ट्रेंजर. तो जो अपरिचित अनोळखी व्यक्ती होता त्याने असं म्हटलं. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. आणि हा जो करार आहे, हा जो पॅक्ट आहे, या दोघांमधला जो तह आहे, तो पुढे थोड्याशा आर्ग्युमेंट नंतर, म्हणजे दोघांनी एकमेकांसोबत काय आणखीन वादसंवाद केले, त्यानंतर तो करार त्यांचा ठरला, डील डन झाली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप ए प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट चिरूट. बघा, ॲस्ट्रॉलॉजरनी आपल्या कामाला सुरुवात करण्या अगोदर पहिले त्यांनी परमेश्वराकडे, हेवनकडे पाहून त्यांनी प्रार्थना केली, आणि त्या वेळात तो जो स्ट्रेंजर होता त्यांनी चिरूट पेटवली. चिरूट एक प्रकारची चिलम किंवा मग सिगार, ती त्यांनी पेटवली. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि जसं ती चिरूट पेटवण्यासाठी त्यांनी माचीस पेटवली असेल, मॅचस्टिक, तशीच त्या छोट्याशा प्रकाशामध्ये त्याला त्या स्ट्रेंजरच्या चेहऱ्याची एक झलक, एक ग्लिम्स त्याला ती
पाहायला मिळाली. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हूटेड ऑन द रोड. आणि तिथे एक थोडंसं शांतता पसरली. एक पॉज होता, जसं कार रोडवर हूटेड झाली आहे, रोडवर येऊन थांबली. जुटका ड्रायव्हर स्वोर ॲट देअर हॉर्सेस. आणि जे हॉर्स ड्रिवन कार्ट होती, जसे टांगे असतील, तर त्या टांग्याच्या टांगा चालकांनी स्वोर ॲट देअर हॉर्सेस, त्यांनी आपल्या घोड्यांना ते कधी कधी रागावतात, तर त्यांनी ते रागावलं असेल. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या जी गर्दी आहे, त्या गर्दींमध्ये सगळ्यांचं जेव्हा बोलणं होते, तेव्हा त्या बोलण्याला खास अर्थ राहत नाही. सगळे एकमेकांशी बोलत आहे आणि इकडून तिकडून दुरून जो आवाज येतो तो बॅबलिंग असतो. म्हणजे बोलत आहेत हे लक्षात येत असतं, परंतु त्याचा खास अर्थ लागत नाही. जसं छोटं मूलसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या छोट्या मुलाच्या आवाजाला, त्या साऊंडला काही अर्थ राहत नाही, त्याला आपण बॅबलिंग म्हणतो. तर अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या गर्दीतल्या लोकांनी ते जे पार्कमध्ये जो सेमी डार्कनेस होता, म्हणजे थोडा अंधुक प्रकाश असलेलं जे ठिकाण होतं, त्याबद्दल त्यांनी आपला राग व्यक्त करत असते. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट. तो जो दुसरा व्यक्ती होता तो तिथे खाली बसला, आपली चिलीम तो सक इन करत होती. ते पफ केली त्यांनी, म्हणजे ओढत ओढत आपली चिरूट ओढत ओढत, पफिंग आउट, पफ आउटसुद्धा केली, म्हणजे झुरका घेत बाहेर धुवा फेकत हे तो खाली बसला. सॅट देअर रदलेस. आणि बसताना त्याच्या एक प्रकारचं एक असा काही आविर्भाव होता की त्याला काही फिकीर नाही आहे, तो काय सांगणार आहे ते खोटंच असणार आहे आणि मी 16 आणि जिंकणारच आहे, अशा एका आविर्भावामध्ये तो तिथे बसला. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रोलॉजरला आता फार कम्फर्टेबल वाटत नव्हतं, त्याला थोडंसं कसंनुसं झालं होतं, अनकम्फर्टेबल झाला होता तो. हेअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आता बघा, त्याला अनकम्फर्टेबल वाटल्यामुळे त्याने आपल्या जवळचा तो आणा घेतला, त्याने दिलेला, तो परत त्याला दिला आणि म्हटला की हे घे, मला असे आव्हानं आवडत नाहीत, मला असे चॅलेंजेस केलेलं आवडत नाही कोणाचं. इट इज लेट फॉर मी टुडे. आणि मला आता उशीर झालेला आज. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि ते आणा परत देऊन तो आपलं जे काही झोली आहे ती त्याने गुंडाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आता निघण्याच्या तयारीत तो होता. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. आणि त्या दुसऱ्या माणसाने त्याचा मनगट पकडलं आणि म्हणाला, यू कॉन्ट गेट आउट ऑफ इट नाऊ. आता तू यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणजे जी काही तुमची डील झालेली होती त्यांची 16 आणि द्यायची, जर तो चुकला तर. हां, यू कॉन्ट गेट आउट ऑफ इट नाऊ, यू ड्रॅग मी इन वाईल आय वॉज पासिंग. बघा, मी तर इथून नुसता जात होतो, तूच मला आपल्याकडे बोलवलास. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड अप हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. त्या ॲस्ट्रोलॉजर त्याने जे पकडलेलं होतं त्याचं मनगट, त्या मनगटीमध्ये तो थोडासा थरथरला आणि त्याचा आवाजामध्ये सुद्धा कंप होता. हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. आणि तो थोडासा क्षीण आवाजात बोलायला लागला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आज मला जाऊ दे, मी तुझ्यासोबत उद्या बोलतो, असं ॲस्ट्रोलॉजरनी त्याला विनंती केली. द अदर थस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचा पाम, त्याचा तळहात त्याच्या चेहऱ्याजवळ असा धरला आणि म्हटलं, चॅलेंज इज चॅलेंज. चॅलेंज हे शेवटी चॅलेंज आहे. गो ऑन, चल सुरू कर, तुझं भविष्य सांगणं सुरू कर तू. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आणि ॲस्ट्रोलॉजरनं आपलं सांगणं सुरू केलं
त्याचा घसा सुकून येत होता, तो थोडासा घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला हा जो ग्राहक आहे हा थोडा चॅलेंजिंग वाटत होता आणि त्यामुळे तो थोडासा घाबरलेल्या अवस्थेत होता. आणि तरी पण आपण त्याचा आपलं भविष्य सांगणं सुरू केलं. देअर इज अ वुमन असं सांगताच पुढच्या माणसाने म्हटलं, स्टॉप, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सगळं नको आहे. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? मला मी जो सध्या सर्च करत आहे, मी जो शोध घेत आहे, त्या शोधामध्ये मी यशस्वी होणार किंवा नाही. म्हणजे बाकीचं मला सांगू नको, हे सांग मला. आन्सर धिस अँड गो. त्याने असं म्हटलं, ह्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग तू जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. जर नाही दिलं उत्तर तर मी तुला तोपर्यंत जाऊ देणार नाही जोपर्यंत तू जे काही मिळवलेलं आहे ते सर्व जोपर्यंत तू मला माझ्या ताब्यात देत नाही तोपर्यंत. म्हणजे जे काही कॉइन्स त्याने आतापर्यंत दिवसभरात कमावलेले होते, त्याची जी वेज होती, त्या दिवशीची कमाई होती, ती तू मला परत दे, मला दे. ते मी घेतल्याशिवाय जाणार नाही जर का तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर. व्हॉट वॉज हिज क्वेश्चन? काय क्वेश्चन होतं? क्वेश्चन होता, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? मी सध्या करत असलेल्या शोधात यशस्वी होणार किंवा नाही. The astrologer muttered a few incantations and replied. त्या ॲस्ट्रॉलॉजरनी काही मंत्रोच्चार केल्यासारखा केला, काहीतरी मॅजिकल शब्द, ओम भूत वत्स, अशा प्रकारचे जे काही ओम फट सा आब्राकाडाब्रा असे काही मॅजिकल शब्द जे बोलतात ते लोक, तसे काहीतरी शब्द त्यांनी तो उच्चारला. ऑल राईट, आय विल स्पीक. ठीक आहे, मी बोलतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग? परंतु बघा, अजूनही तो त्याची बार्गेनिंग सुरूच. तो म्हणतो की तू मला 1 रुपया देशील का जर का मी जे सांगतो ते तुला कन्व्हिन्सिंग वाटलं तर, तुला बरोबर आणि खरं खरं वाटलं तर. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू वॉट यू लाईक. बघ, तसं असेल, तसं जर नसेल तर मग मी माझं तोंडसुद्धा उघडणार. म्हणजे तू 1 रुपया द्यायला तयार असेल तर मी सांगणार नाही तर, अथवा मी काहीही बोलणार नाही. मग तुला वाटेल ते करून दे. यू मे डू वॉट यू लाईक. तू काहीही करू शकतो. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. भरपूर असं घिसघिस झाल्यानंतर, असं भरपूर अशी बार्गेनिंग झाल्यानंतर, बार्गेनिंग म्हणजे वस्तूची डील करण्यासाठी आपण जी चर्चा करतो, भाव कमी जास्त करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला बार्गेनिंग म्हणतात. त्याला तिथे हॅगलिंग असा शब्द वापरलेला. तर आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. आता तो दुसरी व्यक्ती होती तयार झाली. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? तुला मरायसाठी सोडून गेला, तुला कोणीतरी मरण्यासाठी सोडून गेला, बरोबर आहे का नाही? टेल मी मोर. बघा, आता कदाचित त्याचा विश्वास बसतो याच्यात. मला पुन्हा सांग, समोरचं काय? अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. एकदा तुझ्या आतून चाकू घुसलेला होता, म्हणजे चाकू शिरला होता. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरनी त्याला सांगितलं की एकदा तुला म्हणजे चाकू लागलेला आहे, चाकूचा मार तुझ्यावर बसलेला आहे. गुड फेलो. बघायचा एक प्रकारचा अस्टॉनिश होत आहे, तो चकित होत आहे. गुड फेलो. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार.
आणि त्याने आपल्या असं शर्टचं बटन असं काढून त्याने आपल्या शरीरावर छातीवर लागलेला चाकूचा मार घाव स्कार त्यांनी दाखवला. व्हॉट एल्स? आणखीन काय? व्हॉट एल्स? And then you were pushed into a well nearby in the field. You were left for dead. आणि त्यानंतर तो मार बसल्यानंतर तुला एका शेतातल्या विहिरीत ढकलून दिल्या गेला आणि तिथेच तू मरावा म्हणून तुला सोडून देण्यात आला. I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well. हो, मी तर मेलोच असतो जर का एक तिथून जाणाऱ्यांनी त्या विहिरीत डोकावून पाहिलं नसतं तर मी तर मेलोच होतो. एक्सक्लेम द अदर. बघा त्याचा पूर्ण विश्वास बसला. म्हणजे जे सांगत आहे ॲस्ट्रोलॉजर ते ॲब्सोल्युटली खरं आहे. आणि बघा जी गोष्ट ॲस्ट्रोलॉजर सांगतोय ती नेहमीच्या ॲस्ट्रोलॉजरच्या सांगण्यातली गोष्ट नाही आहे. बघा तुमचा स्वभाव असा आहे, तुमच्याकडे पैसे थांबत नाहीत, तुम्ही फार दानशूर आहात, अशा प्रकारच्या गोष्टी नाही आहेत. तर ही एक फॅक्च्युअल गोष्ट ॲस्ट्रोलॉजरनी त्या स्ट्रेंजरबद्दल सांगितली. ॲस्ट्रोलॉजर खरंच त्याच्याजवळ कुठली तरी कला असावी म्हणून त्यांनी एवढं करेक्ट सांगितलं आणि पुढच्या माणसाला ते पूर्ण पटलेलं आहे. आता तो कन्व्हिन्स झालेला आहे. मी तर मेलोच असतो जर का एखाद्या त्या बाजूने जाणाऱ्या माणसाने विहिरीत डोकावून पाहिलं नसतं, पिपिन केलं नसतं तर मी तर गेलोच होतो. त्यांनी ते एक्सक्लेम केलं आणि ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम आणि त्यांना तो उत्साहाने भारावून गेला. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम? मी त्याच्यापर्यंत कधी पोहोचणार? त्याच्यापर्यंत म्हणजे ज्यांनी याच्या शरीरात चाकू खुपसला असावा, चाकूचा वार ज्यांनी केला होता त्यालाच तो शोधत असावा. तो मला कधी सापडेल? मी त्याला कधी पकडू शकेल? व्हेन शॅल आय गेट हिम? ही आस्क्ड क्लेंचिंग हिज फिस्ट. आणि असं म्हणताना तो आपली मुठी अशी आवळत होता. म्हणजे त्याला बदला घ्यायचा होता. आता जर का तो माणूस परत त्याला मिळाला तर तो त्याचं काहीतरी बरं वाईट करणार होता. इन द नेक्स्ट वर्ल्ड, दुसऱ्या जगामध्ये तो मिळेल तुला. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजरने सांगितलं दुसऱ्या दुनियेत तो मिळेल तुम्हाला. ही डायड 4 months अगो इन अ फार ऑफ टाउन. तो 4 महिने अगोदर एका दूरच्या एका छोट्या शहरात तो मरण पावला. म्हणजे आता तो तुला भेटणार नाही, तो तुला दिसणं भेटणार नाही, तू त्याला शोधू शकणार नाही कारण तो मरण पावला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. आता तो तुला परत दिसणारच नाही. द अदर ग्रोन्ड ऑन हिअरिंग इट. आणि त्या दुसऱ्या माणसाने त्याला एक नाराजी व्यक्त केली, ग्रोन केली त्याने. कारण त्याला असं सहजरित्या त्याला मरू द्यायचं नव्हतं त्याच्या दुश्मनाला. त्याला कदाचित ह्याला स्वतःला ठार करायचं होतं. म्हणून तो चिडून ग्रोन. त्याला आवडलं नाही की तो मरण पावला. त्याला याला स्वतः शिक्षा द्यायची. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड. आणि ॲस्ट्रोलॉजर पुढे बोलायला लागले. गुरु नायक, बघा, यू नो माय नेम? द अदर सेड, टेकन अबॅक. आणि एकदम आश्चर्यचकित होऊन, तुला माझं नाव माहिती आहे? गुरु नायक त्याचं नाव असं. तुला माझं नाव माहिती आहे? As I know all other things, Guru Nayak, listen carefully to what I have to say. Your village is 2 days' journey due north of this town. तसं मला सगळंच काही माहीत आहे. तुझं गाव बघा 2 दिवस अंतरावर इथून दक्षिणेला आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. चल पुढची ट्रेन घे आणि चालता हो, इथे थांबू नको. I see once again great danger to your life if you go from home.
आणि बघा आता परत एकदा जर तू घर सोडला तर मला तुझ्या भविष्यात आणखीन धोका दिसत आहे. म्हणजे तू पुन्हा घर सोडायचं नाही अशी एक प्रकारची चेतावणी ॲस्ट्रॉलॉजर त्या स्ट्रेंज गुरुनायकला देत आहे. बघा आता गुरुनायकचं नाव आपल्याला कळलेलं आहे. He took out a pinch of sacred ash and held it to him. आणि त्यांनी आपल्या जवळची पवित्र राख भस्म चिमूटभर त्यांनी पिंच चिमूटभर त्यांनी काढली आणि त्याला दिली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही आपल्या माथ्यावर लावून घे, रब कर, हसून घे आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा कधीही इकडे साऊथकडे येऊ नको. मगाशी नॉर्थ ऑफ दिस टाउन सांगितलं ना, तो म्हणजे उत्तरेला आहे आणि म्हणजे याचं गाव उत्तरेला आहे आणि ज्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याच्या गावाकडून दक्षिणेला आहे. तर तो म्हणतो की दक्षिण दिशेला परत पुन्हा येऊ नको. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर असं झालं, तू जर साऊथ दिशेला नाही गेलास तर तू 100 वर्ष जगशील. बघा जर तुला 100 वर्ष जगायचं असेल तर तुला साऊथ दिशेला परत यायचं नाही आहे. वाय शुड आय लिव्ह होम अगेन, द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आणि त्यांनी परत विचार केला की मी परत कसं काय घर सोडणार आहे, परत एकदा मला घर सोडायची काय गरज असणार आहे. रिफ्लेक्टिव्हली तो विचार करत करत त्याने असं म्हटलं, I was only going away now and then to look for him. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. मी फक्त त्याला शोधण्यासाठीच घर सोडत होतो, गावाबाहेर पडत होतो. आणि जर तो मिळाला असता तर मी त्याला चोक केलं असतं, त्याचा प्राण घेतला असता, त्याचा दम घोटून त्याचा प्राण घेतला असता. He shook his head regretfully. परंतु आता तसं करता येणार नव्हतं म्हणून त्याने आपली मान अशी नाराजीने रिग्रेटफुली त्यांनी त्याची मान हलवली. He has escaped my hands. तो माझ्या हातून सुटला, एस्केप झाला, सुटला. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. I hope at least he died as he deserved. मला आशा आहे, तो म्हणतो स्ट्रेंज माणूस, मला आशा आहे की त्याला जसं मरण यायला पाहिजे होतं तसंच मरण आलं असावं. ज्या प्रकारच्या मृत्यूचा तो पात्र होता त्याच प्रकारचा मृत्यू त्याला आला असावा. यावर ॲस्ट्रॉलॉजरने उत्तर दिलं, येस, हो. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. त्याचा मृत्यू कसं झालाय तर तो एका लॉरीच्या खाली येऊन चिरडून मेला. एका ट्रकच्या खाली. लॉरी म्हणजे ट्रक, तर त्या ट्रक खाली येऊन तो चिरडून मेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर. म्हणजे जो गुरुनायक आहे त्या गुरुनायकच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसत, ग्रॅटिफाईड. त्याला आता समाधान वाटलं की चला माझ्या दुश्मनाला तो डिझर्व करतो तसा मृत्यू आला. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरने आपल्या सर्व वस्तू आपल्या बॅगमध्ये भरल्या तोपर्यंत जो काही परिसर होता तो परिसर, त्या पार्कमधला सगळा परिसर हा डेझर्टेड झालेला होता. म्हणजे सगळी लोक निघून गेलेली होती. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि जो हिरवट जो प्रकाश येत होता कुठून तरी तो सुद्धा गेलेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि तो गेल्यामुळे तिथली जी जागा होती, ते ठिकाण होतं, ते पूर्णतः अंधारात होतं आणि आता शांत झालेलं होतं. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि त्या अंधारात तो स्ट्रेंजरसुद्धा कुठेतरी निघून गेला होता. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. परंतु जाण्यापूर्वी त्यांनी त्या ॲस्ट्रॉलॉजरला हँडफुल ऑफ कॉइन्स म्हणजे त्याच्या मूठभर जेवढ्या कॉइन्स येतात तेवढ्या कॉइन्स त्यांनी ॲस्ट्रॉलॉजरला तो दिल्या होत्या आणि तो गेला होता. इट वॉज नियरली मिडनाईट
when the astrologer reached home. जेव्हा ॲस्ट्रोलॉजर घरी पोहोचला तेव्हा मध्यरात्र झाली होती, जवळपास मध्यरात्र, नियरली मिडनाईट झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि त्याची पत्नी त्याची दारावर उभी राहूनच वाट पाहत होती आणि तिनं एक्सप्लेनेशन विचारलं की का उशीर झाला. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड. त्यांनी आपल्या जवळचे कॉइन्स तिच्याकडे भिरकावले आणि म्हटलं, काउंट दॅम, वन मॅन गेव ऑल दॅट. ते मोजून घे. एका माणसाने दिले ते सगळे कॉइन्स. जनरली हे सगळे कॉइन्स त्याला वेगवेगळ्या माणसांपासून मिळाले असते, परंतु आज त्याला एकाच माणसाने एवढे सगळे कॉइन्स दिले होते. 12.5 आनाज. त्याने किती दिलेले होते? 12.5 आनाज. 12.5 आणे, म्हणजे 12 आणि एक अर्धा आना म्हणजे 12.5 आणे. काउंटिंग त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं. शी वॉज ओव्हरजॉयड. आणि तिला खूपच आनंद झालेला होता, अत्यानंद झालेला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. बघा, इतके पैसे जमलेत का उद्या मी थोडासा जॅगरी म्हणजे थोडासा गूळ आणि कोकोनट घेऊ शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. खूप दिवसापासून मुलं जे आहेत ते स्वीट्स मागत आहेत, परंतु त्यांच्याजवळ अगोदर तेवढे पैसे नसावे, त्यामुळे ती त्यांना स्वीट्स बनवून देऊ शकत नव्हती. आता तिच्याकडे पैसे आले. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी, बघा त्यांना मुलगी असावी, मी तिच्यासाठी काहीतरी चांगलं बनवेन, काहीतरी नाईस स्टफ बनवेन. द स्वाइन हॅज ट्रीटेड मी. बघा, आता तो त्या ॲस्ट्रोलॉजर त्या स्ट्रेंजरवर किंवा गुरुनायकवर चिडून म्हणतो, त्या डुकरांनी मला चीट केलं. द स्वाइन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्यांनी मला 1 रुपया देण्याचा आणि दिले किती होते? 12 आणि अर्धा आणे, 12.5 आणे. किती आणे असायला पाहिजे होते मग 1 रुपयासाठी? 8 आण्याचे 50 पैसे, 1 रुपयाचे 16 आणे. तर 16 आणे त्याला मिळायला हवे होते, परंतु त्यांनी 12.5 आणेच त्याला दिलेले होते. द स्वाइन म्हणजे डुक्कर. बघा, रागारागात तो ही स्वेअरिंग, तो रागाने बोलत आहे. As the swine has cheated me, he promised me a rupee, said the astrologer. She looked up at him. You look worried. What is wrong? तू मला चिंतित दिसतो. काय झालंय? What is wrong? Nothing. काही नाही. After dinner, sitting on the pile, he told her. आणि मग डिनर झाल्यानंतर जेव्हा तो आपल्या चारपाईवर म्हणजे खाटीवर बसलेला होता, तेव्हा त्यांनी तिला सांगितलं, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहीत आहे, आज माझ्यावरचं एक फार मोठं बर्डन, फार मोठा लोड आता कमी झालेला आहे, निघून गेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मला वाटायचे का इतके वर्ष मला वाटायचं का माझ्यावर कोणाच्या तरी मृत्यूचा किंवा कोणाच्या तरी मरणाचा दोष माझ्यावर आहे. कोणाचं तरी ब्लड माझ्या हातून कोणाचा तरी खून झाला आहे असं आतापर्यंत मला वाटत होतं. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्याच तर कारणाने मी घरून पळून गेलो. सेटल्ड हिअर, इथे येऊन सेटल झालो. अँड मॅरीड यू, आणि तुझ्याशी मी लग्न केलं. ही इज अलाइव्ह. तो जो व्यक्ती आहे ज्याला मी माझ्या हातून मला खून झाला असं वाटत होतं, तो व्यक्ती जिवंत आहे. ही इज अलाइव्ह. शी गास्प्ड. तिने एक मोठा श्वास दिला. यू ट्राईड टू किल हिम. तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. येस, इन अवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. हो, माझ्या गावामध्ये जेव्हा मी एक असाच
सिली यंगस्टर होतो, असाच पोरकट असा माणूस होतो, एवढं कळत नव्हतं. तेव्हा झालं माझ्या हातून. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड कॉरल्ड बॅडली वन डे. हा एक दिवस आम्ही भरपूर दारू प्यायलो, जुवा खेळलो, गॅम्बल्ड केलो आणि नंतर मग आम्ही खूप भांडून घेतलं. वाय थिंक ऑफ इट नाव? आता याचा कशाला विचार करायचा? टाइम टू स्लीप. आता झोपायची वेळ झाली आहे. ही सेड, yawning and stretched himself on the fire. आणि मग त्याने त्या खाटीवर स्वतःला त्याने स्ट्रेच करून घेतलं, स्वतः ताणून घेतलं. म्हणजे आता त्याच्या डोक्यावरचं जे बर्डन होतं ते बर्डन कमी झालेलं होतं. आपल्याला सुरुवातीला प्रश्न पडला होता की तो गाव सोडून न सांगता निघून गेला आणि मग त्याला 100-200 मैल अंतर होईपर्यंत तो थांबलाच नव्हता. तर याचं काय कारण असावं? काय एमर्जन्सी असावी? तर एमर्जन्सी ही होती की त्याच्या हातून एक प्रकारे खून झाला होता, किंवा त्यांनी त्याच्याच मित्राला त्याने ते चाकून मारला होता आणि विहिरीत त्याला ढकलून दिलं होतं. आणि मग कोणाला कळू नये म्हणून तो तिथून त्याने पडता पाय काढला होता, पळ काढली होती. परंतु नेहमीच त्याला त्याचं एक शल्य किंवा त्याच्या मनात ती भीती असावी की कोणीतरी म्हणजे कोणीतरी माझ्या शोधात येईल का, किंवा मग त्याला असं वाटत असेल की माझ्या हातून खून झालेला आहे, मी एक खुनी आहे. परंतु आज तो परत त्या व्यक्तीला जिवंत पाहिल्यानंतर त्याच्या मनातलं तो बर्डन आता कमी झाला. तर अशा प्रकारे हा लेसन इथे संपतोय. R.K. नारायणनी एक सुंदर अशी स्टोरी आहे आपल्यासाठी इथे मांडलेली होती. तर ठीक आहे, आता ही समरी संपलेली आहे. आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीज आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. ओके, सी यू, बाय.